मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपण इयत्ता 11वीचे अकाउंट या विषयाचे 5वे प्रकरण अभ्यासत आहोत। प्रकरणाचं नाव आहे सबसिडरी बुक्स, की अशी पुस्तके जी पुस्तके जर्नलला उपयोगी असतात किंवा जर्नलला सहाय्य करतात अशा पुस्तकांना सबसिडरी बुक्स असे म्हणतात। सबसिडरी बुक्सचे विविध प्रकार आहेत। त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे कॅशबुक, की कॅशबुकमध्ये आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन्स कॅशने घडतात अशा ट्रान्झॅक्शनची नोंद केली जाते, अशा पुस्तकांना कॅशबुक असे म्हणतात। कॅशबुकचे पुन्हा 3 उपप्रकार आहेत: सिंपल कॅशबुक, 2 कॉलम कॅशबुक आणि पेटी कॅशबुक। मग आजच्या तासाला आपण जो दुसरा प्रकार आहे 2 कॉलम कॅशबुक, या कॅशबुकचा पहिला प्रॉब्लेम आज आपण सोडवणार आहोत। मग आजच्या तासाला आपण 2 कॉलम कॅशबुक या कॅशबुकचा पहिला प्रॉब्लेम पान नंबर 172 वरील हा प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत। मग आधी आपण 2 कॉलम कॅशबुकचं वाचन करूया। मी 2 कॉलम कॅशबुक आखून घेतलेलं आहे आणि 2 कॉलम कॅशबुकला 2 कॉलम कॅशबुक का म्हणतात आणि 2 कॉलम कॅशबुकमध्ये कोणकोणते कॉलम्स आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर 2 कॉलम कॅशबुक हे समान 2 भागांमध्ये विभागलेले आहे। ही डेबिट साइड आहे, डावी बाजू ही डेबिट साइड आहे। लेफ्ट हँड साइड ऑफ 2 कॉलम कॅशबुक इज कॉल्ड डेबिट साइड अँड राइट हँड साइड ऑफ 2 column cashbook is called credit side, and debit side also known as receipt side and credit side is also known as payment side। म्हणजे 2 column cashbook ची डेबिट साइड ही रिसिप्ट साइड या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि 2 column cashbook ची क्रेडिट साइड ही पेमेंट साइड या नावाने सुद्धा ओळखली जाते। रिसिप्ट्स म्हणजे प्राप्ती, की आपल्या व्यवसायात जी प्राप्ती झालेली आहे, जे काही इन्कम झालेलं आहे ते सर्व आपण 2 कॉलम कॅशबुकच्या डेबिट साइडला लिहिणार आहोत। त्याचबरोबर व्यवसायातून जे काही खर्च झाले किंवा जे व्यावसायिक खर्च झालेले आहेत ते सर्व खर्च पेमेंट साइडला येतील, म्हणजेच क्रेडिट साइडला येतील। पहा, 2 कॉलम कॅशबुकच्या डेबिट साइडला अमाऊंटचे 2 कॉलम आहेत आणि क्रेडिट साइडला सुद्धा अमाऊंटचे 2 कॉलम आहेत, म्हणून या कॅशबुकला 2 कॉलम कॅशबुक असे म्हणतात। आपल्या व्यवसायात जी प्राप्ती झाली ती सर्व डेबिट साइडला येईल आणि आपण जे काही खर्च करू ते सर्व पेमेंट साइडला येतील। हा एक नियम लक्षात ठेवायचा। चला, मग आता आपण 1 तारखेची ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत। आधी आपण ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया। स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1,20,000, की आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कॅशने केलेली आहे। 1,20,000 रुपये कॅश व्यवसायात गुंतवले आणि व्यवसायाला सुरुवात केली। याचा अर्थ कॅश व्यवसायात आली, म्हणजे आली याचा अर्थ आपली प्राप्ती आहे, व्यवसायाची प्राप्ती आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून 2 कॉलम कॅशबुकमध्ये नोंदी करायच्या असतात। मग आपण ही ट्रान्झॅक्शन आधी डेबिट क्रेडिट या पद्धतीने पण आपल्याला सोडवता येईल आणि साध्या पद्धतीने पण आपल्याला सोडवता येईल। पहा, आधी आपण या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत ते पाहूया। पहा, कॅश व्यवसायात आली, पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट। त्यानंतर दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅपिटल अकाउंट, कारण स्टार्टेड बिझनेस व्यवसायाला सुरुवात झाली म्हणून दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅपिटल अकाउंट। आणि कॅश अकाउंट इज अ रियल अकाउंट, कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट। कॅश व्यवसायात आली आणि रियल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट। आता या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश व्यवसायात आलेली आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि आता आपल्याला हेही माहिती आहे की एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरे अकाउंट क्रेडिट असते। मग आता चला लेजर पोस्टिंग करूया। आपण जे अकाउंट ओपन केलेलं आहे ते कॅशबुक ओपन केलेलं आहे। मग आता या ट्रान्झॅक्शनमध्ये पहा बरं, कॅश अकाउंट डेबिटला आहेत का क्रेडिटला आहेत, तर कॅश अकाउंट डेबिटला आहे। मग पहा मी वाचन कसं करत आहे। कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला 2 कॅपिटल अकाउंट, तारीख आहे 1 आणि कॅपिटल अकाउंट कॅश व्यवसायात आली 1,20,000 रुपये। मग कॅश कॉलममध्ये येते ती अमाऊंट, कारण हा व्यवहार कॅशने झालेला आहे।
जर बँकेमार्फत व्यवहार झाला तर बँक कॉलममध्ये ती अमाऊंट आली असती. म्हणजे आपली 1 तारखेची ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेली आहे. नॅरेशन लिहावे लागणार आहे आपल्याला, कारण हे कॅशबुक हे ओरिजिनल बुक आहे, कारण ते जर्नल या पुस्तकाला मदत करते आणि सर्व ओरिजिनल पुस्तकांमध्ये आपल्याला नॅरेशन लिहावी लागते. मग आता आपण नॅरेशन लिहित आहोत. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. फुल स्टॉप, कंस पूर्ण आणि फक्त रिसिप्ट कॉलम मध्ये एक रेड येईल. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन सोडवणार आहोत, ती म्हणजे 3 तारखेची. कॅश पेड इन टू बँक ऑफ बरोडा ₹50,000. की आपण कॅश पेड केलेली आहे. बँक ऑफ बरोडा यांना 50,000 रुपये कॅश पेड केलेली आहे. याचा अर्थ बँक ऑफ बरोडा या बँकेमध्ये आपलं खातं असणार आहे. या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी आपण ती कॅश बँकेकडे पेड केलेली आहे. याचा अर्थ खरं तर आपल्या व्यवसायातून कॅश गेली आणि आपल्या बँकेच्या खात्यामध्ये ती कॅश जमा झालेली आहे, अशी ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. आणि जेव्हा आपण कॅश बँकेमध्ये डिपॉझिट करतो किंवा कॅश बँकेला पेड करतो, अशा प्रसंगी त्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. कॉन्ट्रा एंट्री म्हणजे दोन्ही साईडला नोंद करावी लागते. आपण पहा, पहिल्या ट्रान्झॅक्शनची फक्त एकाच साईडला नोंद केलेली आहे, पण कॉन्ट्रा एंट्रीमध्ये डेबिट साईडलाही नोंद येईल त्या ट्रान्झॅक्शनची आणि क्रेडिट साईडलाही नोंद येईल. काही ठराविकच ट्रान्झॅक्शन्स अशा आहेत की त्यांची आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. उदाहरणार्थ, आपण कॅश बँकेमध्ये डिपॉझिट केली असेल, ह्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. आपण आपल्याच खात्यातून काही रक्कम विड्रॉन केली असेल फॉर ऑफिस यूज, तर अशाही प्रसंगी आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन म्हणजे आपल्याला प्रिव्हियस डेला बेरर चेक मिळाला आणि तो आपण डिपॉझिट करत असू, तर आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनची कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. या 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत की त्यांची आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. कॉन्ट्रा एंट्री करावी लागते याचा अर्थ डेबिट साईडलाही नोंद करावी लागते आणि क्रेडिट साईडलाही नोंद करावी लागते. मग आता आपल्याला ह्या ट्रान्झॅक्शनची कॉन्ट्रा एंट्री करावी लागणार आहे. पहा, कॅश पेड इन टू बँक ऑफ बरोडा. की आपण बँकेकडे कॅश पेड केलेली आहे, म्हणजे आपल्या खात्यामध्ये कॅश डिपॉझिट केलेली आहे. आपण बँकेला कॅश पेड केल्यामुळे व्यवसायातील कॅश कमी झालेली आहे आणि बँक बॅलन्स वाढलेला आहे. अशा वेळेस आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. कधी कधी बँक बॅलन्स कमी होतो, कॅश बॅलन्स वाढतो, त्याही वेळेस आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. तर अशा काही प्रसंगी आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. हा प्रसंग असा आहे की व्यवसायातील कॅश बॅलन्स कमी झालेला आहे, पण बँक बॅलन्स वाढलेला आहे. मग 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे बँक अकाउंट. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट, बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. कॅश व्यवसायातून गेलेली आहे बँकेकडे, कारण आपण कॅश पेड केलेली आहे. याचा अर्थ कॅश व्यवसायातून गेली. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि आपण दिलेली कॅश बँक रिसीव्ह करत आहे, म्हणजे बँकेची भूमिका या ट्रान्झॅक्शनमध्ये रिसिव्हरची आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग बँक रिसिव्हर असल्यामुळे आपण तिला डेबिट दिलेला आहे. मग आपलं वर्किंग नोट पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करायची आहे. पहा, कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. तारीख आहे 3. हे झालं क्रेडिटचं पोस्टिंग. आता डेबिटचं. बँक अकाउंट डेबिटला असल्यामुळे बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. तारीख आहे 3. आणि आपण कॉन्ट्रा एंट्री केली, कारण डेबिटलाही नोंद केलेली आहे त्या ट्रान्झॅक्शनची आणि क्रेडिट साईडलाही नोंद केलेली आहे. म्हणून आपल्याला LF कॉलममध्ये कॅपिटल C लिहायचं आहे.
की कॉन्ट्रा एंट्री केली आपण. आता आपल्याला अमाऊंट लिहायची आहे आणि अमाऊंट जेव्हा आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करतो किंवा बँकेला कॅश पेड करतो तेव्हा बँक बॅलन्स वाढतो आणि जेव्हा बँक बॅलन्स वाढतो तेव्हा 2 कॉलम कॅशबुकच्या डेबिट साईडला जो बँक कॉलम आहे त्या कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 50,000 रुपये. जर आपण कॉन्ट्रा एंट्री करत असू आणि कॉन्ट्रा एंट्रीच्या वेळेस डेबिट साईडच्या बँक कॉलममध्ये जर अमाऊंट लिहिली असेल तर क्रेडिटच्या कॅश कॉलममध्ये अमाऊंट येईल त्याच्या विरुद्ध 50,000. नॅरेशन लिहायची आहे आपल्याला. बीइंग कॅश पेड इनटू बँक ऑफ बरोडा ॲज पर कॉन्ट्रा. इंटू बँक इथपर्यंत लिहिलं तरी बरोबर आहे. इंटू बँक ॲज पर कॉन्ट्रा. फुल स्टॉप कंस पूर्ण. आता क्रेडिट साईडला सुद्धा आपल्याला हीच नॅरेशन या पद्धतीने लिहायची आहे. फुल स्टॉप कंस पूर्ण आणि फक्त पेमेंट कॉलममध्ये आपल्याला रेघ ओढून घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर डेबिट साईडला सुद्धा रिसिप्ट साईडमध्येच आपल्याला रेघ ओढून घ्यायची आहे. आपण पुढील ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. पहा, ट्रान्झॅक्शन आहे 5 तारखेची. परचेस्ड गुड्स फ्रॉम साक्षी ऑन क्रेडिट ₹20,000 की आपण साक्षी यांच्याकडून गुड्स परचेस्ड केले ऑन क्रेडिट उधारीवर. आणि 2 कॉलम कॅशबुक हा कॅशबुकचा एक उपप्रकार आहे आणि कोणत्याही कॅशबुकमध्ये उधारीवर झालेल्या ट्रान्झॅक्शनची नोंद केली जात नाही. म्हणजे या ट्रान्झॅक्शनची नोंद 2 कॉलम कॅशबुकमध्ये येणार नाही. चला तर आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. आधी ती ट्रान्झॅक्शन मी फळ्यावरती लिहिणार आहे. आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासत आहोत. ट्रान्झॅक्शन आहे 6 तारखेची. सोल्ड गुड्स टू दिवाकर अँड रिसिव्ड अ बेरर चेक ₹20,000 की आपण दिवाकर यांना गुड्स सोल्ड आउट केलेले आहेत, विकलेले आहेत 20,000 रुपयांचे आणि त्यांनी आपल्याला बेरर चेक दिलेला आहे. त्या प्रसंगी बेरर चेक मिळाला याचा अर्थ आपल्याला कॅशच मिळाली असा अर्थ घ्यायचा आहे. मग 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे बेरर चेक मिळाला म्हणजे कॅश मिळाली. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट आणि हा व्यवहार कॅशने झालेला आहे म्हणून पर्सनल अकाउंट येणार नाही तर तिथे दुसरा अकाउंट येईल सेल्स अकाउंट. माल विकला. आता ते अकाउंट्स कोणते अकाउंट्स आहेत? पर्सनल, रिअल की नॉमिनल? कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट, सेल्स अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. आणि आपल्याला बेरर चेक मिळाला म्हणजे कॅशच मिळाली, कॅश व्यवसायात आली. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरे अकाउंट क्रेडिट असते. मग आता आपल्याला कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत आणि त्यापैकी कोणतं अकाउंट डेबिट आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे हेही समजलेलं आहे. मग आता आपल्याला पोस्टिंग करायचं आहे आणि आपण कॅशबुक ओपन केलेलं आहे. मग तेव्हा प्रश्न विचारायचा की कॅश अकाउंट कुठे आहे? डेबिटला आहेत का क्रेडिटला आहे? कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट. तारीख आहे 6. आणि आपल्याला बेरर चेक मिळालेला आहे 20,000 रुपयांचा. बेरर चेक मिळाला म्हणजे कॅशच मिळाली म्हणून कॅश कॉलम मध्ये अमाऊंट येईल 20,000 रुपये. नॅरेशन बीइंग गुड्स सोल्ड टू दिवाकर अँड रिसिव्ड अ बेरर चेक अशी आपल्याला नॅरेशन लिहावी लागेल. बीइंग गुड्स सोल्ड
फुल स्टॉप आणि फक्त रिसिप्ट कॉलममध्ये आपल्याला एक रे जोडून घ्यायची आहे या पद्धतीने. मुलांनो, ही पद्धत सुद्धा आहे पोस्टिंग करण्यासाठी. आणखीन एक पद्धत, सोपी पद्धत म्हणजे आपण माल विकला, कॅश मिळाली म्हणजे आपली प्राप्ती झाली रिसिप्ट साईडला टू सेल्स, आणि प्रॉपर त्या अकाउंटमध्ये कॅश अकाउंट हे नाव येणार नाही. कारण आपण माल विकला, मग आपण कॅशने तो माल विकलेला आहे याची नोंद वरतीच केलेली असल्यामुळे आपण माल विकला, कॅश मिळाली, रिसिप्ट साईडला त्याची नोंद आली. याही पद्धतीने आपण टू कॉलम कॅश बुक मध्ये नोंदी करू शकतो. आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन सोडवणार आहोत. 10 तारखेची पेड टू साक्षी कॅश ₹20,000. आपण साक्षी यांना कॅश पेड केलेली आहे 20,000 रुपये. याचा अर्थ कॅश व्यवसायातून गेली म्हणजे पेमेंट साईडला या ट्रान्झॅक्शनची नोंद येईल. आणि कोणत्या नावाने येईल? बाय साक्षी. साक्षी यांना आपण कॅश पेड केलेली आहे. मग इथे लिहूया बाय साक्षी. मग कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत? या पद्धतीने पण आपण ही ट्रान्झॅक्शन सोडवू शकतो. आणि मी आता सांगितलेल्या पद्धतीने आपण या ट्रान्झॅक्शनची नोंद टू कॉलम कॅश बुक मध्ये करू शकतो. मग आपण पहा, कॅश पेड केलेली आहे याचा अर्थ कॅश व्यवसायातून गेली, पेमेंट साईडला त्याची नोंद येईल. मग ही कॅश आपण कोणाला पेड केलेली आहे? साक्षी यांना. मग या पद्धतीने सुद्धा आपण नोंदी करू शकतो टू कॉलम कॅश बुक मध्ये. तारीख आहे 10 बाय साक्षी आणि आपण त्यांना कॅश पेड केलेली आहे 20,000 रुपये म्हणजे कॅश कॉलम मध्ये नोंद येईल. नॅरेशन बीइंग कॅश पेड टू साक्षी. आपण साक्षी यांना कॅश पेड केली आणि फक्त पेमेंट कॉलम मध्ये आपल्याला एक रे जोडून घ्यायची आहे. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. तारीख आहे 14 चेक रिसिव्ड ऑन जानेवारी 6, 2018 डिपॉझिटेड इनटू बँक. आपण ह्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या जानेवारी 2018 मधील सोडवत आहोत. मग आपल्याला 6 जानेवारी 2018 रोजी जो चेक मिळाला होता तो चेक आपण 14 तारखेला बँकेमध्ये डिपॉझिट करत आहोत. मग पहा बरं, 6 तारखेला आपल्याला चेक मिळाला होता का? तर मिळाला होता 6 तारखेला की बेरर चेक दिवाकर यांच्याकडून 20,000 रुपयांचा मिळाला होता. तो 20,000 रुपयांचा चेक आपण 14 तारखेला बँकेमध्ये डिपॉझिट करत आहोत. आणि जेव्हा आपल्याला प्रिव्हियस डेला म्हणजे मागील दिवशी किंवा 2 दिवसापूर्वी बेरर चेक मिळालेला असेल आणि तो आपण बँकेमध्ये जर डिपॉझिट करत असू तर त्याची आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. कारण एकाच वेळेस कॅश बॅलन्स कमी होतो आणि बँक बॅलन्स वाढतो व्यवसायातील. तर अशा प्रसंगी आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. मग पहा, 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. कारण आपल्याला जो 6 तारखेला चेक मिळालेला आहे तो बेरर चेक आहे म्हणजे आपल्याला कॅशच मिळालेली आहे. मग पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे बँक अकाउंट. कारण आता आपण ती कॅश बँकेमध्ये डिपॉझिट करत आहोत म्हणून दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे बँक अकाउंट. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट, बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. कॅश अकाउंट जर रिअल अकाउंट आहे तर इथे रिअल अकाउंटचा नियम लागू होईल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग प्रश्न विचारा की ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश व्यवसायात आली आहे की व्यवसायातून गेली आहे? तर कॅश व्यवसायातून बँकेकडे गेलेली आहे. कारण आता ती कॅश आपण बँकेमध्ये डिपॉझिट करत आहोत. याचा अर्थ कॅश व्यवसायातून गेलेली आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि जेव्हा आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करत आहोत तेव्हा बँकेची भूमिका रिसिव्हरची आहे. डेबिट द रिसिव्हर. मग आता ह्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करावी लागते. कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. तारीख आहे 14. आणि हे झालं क्रेडिटचं पोस्टिंग. आता डेबिटचं. बँक अकाउंट डेबिटला असल्यामुळे बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. तारीख आहे 14.
आणि आपण कॉन्ट्रा एंट्री केलेली आहे, कारण डेबिटलाही पोस्टिंग केलेलं आहे, क्रेडिट साईडलाही पोस्टिंग केलेलं आहे एकाच ट्रान्झॅक्शनचं. म्हणून आपल्याला LF कॉलममध्ये कॅपिटल C लिहायचं आहे या पद्धतीने, डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. पहा, आपण या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे. याचा अर्थ बँक बॅलन्स वाढलेला आहे आणि कॅश बॅलन्स व्यवसायातील कमी झालेला आहे. बँक बॅलन्स वाढल्यानंतर 2 कॉलम कॅशबुकच्या डेबिट साईडला जो बँक कॉलम आहे त्या कॉलममध्ये अमाऊंट येईल 20,000 रुपये, कारण आपल्याला 20,000 रुपयांचा बेरर चेक मिळाला होता. जर आपण डेबिट साईडच्या बँक कॉलममध्ये अमाऊंट लिहिली असेल तर कॉन्ट्रा एंट्री करत असताना क्रेडिट साईडच्या कॅश कॉलममध्ये अमाऊंट येईल 20,000 रुपये. नॅरेशन बीइंग bearer check deposited into bank. Full stop, कंस पूर्ण. His narration as it is debit side line being फुल स्टॉप. आणि फक्त रिसिप्ट कॉलममध्ये आपल्याला एक रे जोडून घ्यायची आहे आणि क्रेडिट साईडला सुद्धा फक्त पेमेंट कॉलममध्ये आपल्याला रे जोडून घ्यायची आहे या पद्धतीने. आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. आधी मी ट्रान्झॅक्शन फळ्यावरती लिहिणार आहे. आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासत आहोत 18 तारखेची. सोल्ड गुड्स टू शिवाजी ऑन क्रेडिट ₹12,000, की आपण गुड्स सोल्ड आउट केले शिवाजी यांना 12,000 रुपयांचे ऑन क्रेडिट, उधारीवर. आणि जेव्हा उधारीवर ट्रान्झॅक्शन घडते त्या ट्रान्झॅक्शनची नोंद 2 कॉलम कॅशबुकमध्ये येत नाही, कारण हा व्यवहार उधारीवरचा आहे. आणि 2 कॉलम कॅशबुकमध्ये फक्त ज्या ट्रान्झॅक्शन्स कॅशने घडतात त्यांचीच नोंद येते. म्हणजे 18 तारखेच्या ट्रान्झॅक्शनची नोंद 2 कॉलम कॅशबुकमध्ये येणार नाही. मग आपण पुढील ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. 20 तारखेची. कार्टेज पेड इन कॅश ₹500. आपण कार्टेज पेड केलेला आहे, वाहतुकीचा खर्च पेड केला, याचा अर्थ आपला खर्च झाला. म्हणजे या ट्रान्झॅक्शनची नोंद क्रेडिट साईडला येईल. आणि आपण कॅश कशाबद्दल पेड केलेली आहे तर कार्टेज पेड केलेले आहेत, वाहतुकीचा खर्च पेड केलेला आहे. म्हणजे आपला खर्च झाला, पेमेंट साईडला येईल. तारीख आहे 20 आणि खर्चाचं नाव लिहायचं आहे कार्टेज, बाय कार्टेज. आणि आपण कॅश पेड केली याचा अर्थ कॅश कॉलममध्ये नोंद येईल आणि आपण कॅश पेड केलेली आहे 500 रुपये. नॅरेशन बीइंग कार्टेज पेड. फुल स्टॉप, कंस पूर्ण. आणि फक्त पेमेंट कॉलममध्ये एक रे जोडायची आहे. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शनचं वाचन करूया. तारीख आहे 22. रिसिव्ड कॅश फ्रॉम शिवाजी ₹12,000, की शिवाजी यांच्याकडून आपल्याला 12,000 रुपये कॅश मिळाली. म्हणजे कॅश व्यवसायात आली. कोणाकडून आली? शिवाजी यांच्याकडून. म्हणजे आपल्याला रिसिप्ट प्राप्ती झाली, उत्पन्न मिळाले. म्हणजे याची नोंद, या ट्रान्झॅक्शनची नोंद रिसिप्ट साईडला येईल. आणि ज्यांच्याकडून आपल्याला कॅश मिळाली त्यांचं नाव येईल. तारीख आहे 22 टू शिवाजी. आणि त्यांच्याकडून कॅश मिळालेली आहे 12,000 रुपये. म्हणजे कॅश कॉलममध्ये आपल्याला 12,000 रुपये लिहावे लागतील. नॅरेशन बीइंग कॅश रिसिव्ड फ्रॉम शिवाजी. फुल स्टॉप, कंस पूर्ण. आता आपल्याला 27 तारखेची ट्रान्झॅक्शन सोडवायची आहे.
कमिशन रिसिव्ह ₹5,000. आपल्याला कमिशन मिळाले 5,000 रुपये. आणि कमिशन मिळाले म्हणजे आपली प्राप्ती झाली, म्हणजे डेबिट साईडला त्याची नोंद येणार आहे. पण इथे मला जागा पुरत नाही पुढील पोस्टिंगसाठी, म्हणून हे 2 पोस्टिंग मी पुसणार आहे. पहा, आपण 27 तारखेचे ट्रान्झॅक्शन सोडवत आहोत. कमिशन रिसिव्ह, आपल्याला कमिशन मिळाले म्हणजे आपल्याला फायदा झाला. या ट्रान्झॅक्शनची नोंद डेबिट साईडला येईल, म्हणजेच रिसिप्ट साईडला येईल. तारीख आहे 27 टू कमिशन आणि आपल्याला 5,000 रुपये मिळाले, याचा अर्थ कॅश मिळाली, म्हणून कॅश कॉलम मध्ये 5,000 रुपये येतील. बिंग कमिशन रिसिव्ड. फुल स्टॉप, कंस पूर्ण आणि फक्त रिसिप्ट कॉलम मध्ये आपल्याला एक रे जोडायची आहे. चला, आता आपण शेवटची ट्रान्झॅक्शन सोडवत आहोत 30 तारखेची. ड्रू कॅश फॉर पर्सनल यूज ₹2,000. की आपणच आपल्या व्यवसायातून कॅश ड्रू केलेली आहे, काढून घेतलेली आहे. फॉर साठी, कशासाठी? पर्सनल यूजसाठी. मग जेव्हा आपणच आपल्या व्यवसायातून कॅश किंवा गुड्स विड्रॉन करतो, ड्रू करतो, काढून घेतो आणि ते पर्सनल यूजसाठी वापरतो, तेव्हा ड्रॉइंग अकाउंट इन्व्हॉल्व असते. मग याचा अर्थ कॅश व्यवसायातून गेलेली आहे, याचा अर्थ या ट्रान्झॅक्शनची नोंद 2 कॉलम कॅशबुकच्या पेमेंट साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला येईल, कारण कॅश व्यवसायातून गेलेली आहे. मग बाय ड्रॉइंग अकाउंट, तारीख आहे 30. मग कोणत्या कारणासाठी कॅश बाहेर गेलेली आहे? तर पर्सनल यूजसाठी गेलेली आहे. पर्सनल यूजसाठी जेव्हा कॅश व्यवसायातून जाते तेव्हा आपण ड्रॉइंग अकाउंट असे त्या अकाउंटला नाव दिलेले आहे. मग बाय ड्रॉइंग अकाउंट. कॅश व्यवसायातून गेली 2,000 रुपये म्हणजे कॅश कॉलम मध्ये नोंद येईल. नॅरेशन बिंग कॅश ड्रू फॉर पर्सनल यूज. फुल स्टॉप, कंस पूर्ण आणि फक्त पेमेंट कॉलम मध्ये आपल्याला एक रे जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला 2 कॉलम कॅशबुक क्लोज करायचं आहे. मग क्लोज करताना जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला 2 कॉलम कॅशबुकच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. पण आधी आपण बँक कॉलमची स्वतंत्र बेरीज करू. डेबिट साईडच्या बँक कॉलमची स्वतंत्र बेरीज करू आणि क्रेडिट साईडच्या बँक कॉलमची स्वतंत्र बेरीज करू. बँक कॉलमच्या डेबिट साईडला 50,000 रुपये आहेत आणि 20,000 रुपये पण आहेत, कारण आपण जागा पुरत नाही म्हणून मी पुसलेले होते ते. इथं 20,000 रुपये पण आहेत, म्हणजे बँक कॉलमच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 70,000 रुपये. आणि क्रेडिट साईडला जो बँक कॉलम आहे तिथे कोणतीही अमाऊंट नाही. म्हणजे आपल्याला सहज लक्षात येत आहे की बँक कॉलमच्या डेबिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे. मग जी बेरीज मोठी आली ती डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला सुद्धा 70,000 रुपये. आता क्रेडिट साईडला तर लिहिलेत आपण 70,000 रुपये, पण वरती कोणतीही अमाऊंट नाही. याचा अर्थ सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला बॅलन्स कॅरेट डाऊन द्यावी लागत आहे. 70,000 रुपये बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. मग मागील महिन्यामध्ये जो बॅलन्स कॅरेट डाऊन आहे तो पुढील महिन्यामध्ये विरुद्ध बाजूला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. 70,000 रुपये. बँक कॉलम क्लोज झालेला आहे. आता आपल्याला कॅश कॉलम क्लोज करायचा आहे. कॅश कॉलमच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,57,000 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 92,500 रुपये. आता तुलना करूया की कोणती बेरीज मोठी आहे. तर डेबिट साईडची बेरीज मोठी आहे.
मग जी बेरीज मोठी आहे ती डेबिट साईडला पण लिहायची आहे आणि क्रेडिट साईडला पण. 1,57,000 रुपये. मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करू म्हणजे आपल्याला क्रेडिट साईडला जो बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागणार आहे तो किती द्यावा लागेल हे आपल्याला समजेल. मग मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. उत्तर आलेलं आहे 64,500 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडला 64,500 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागत आहे. मग जो मागील महिन्यामध्ये बॅलन्स कॅरी डाऊन आहे तो पुढील महिन्यामध्ये बॅलन्स ब्रॉट डाऊन 64,500 रुपये. बॅलन्स कॅरी डाऊनची तारीख त्या महिन्याची शेवटची तारीख असते आणि ह्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या आपण जानेवारी 2018 मधील अभ्यासत आहोत. आणि जानेवारी या महिन्याची शेवटची तारीख आहे 31. आणि बॅलन्स ब्रॉट डाऊनची तारीख नेहमी एकच असते. जानेवारी नंतरचा पुढील महिना आहे फेब्रुवारी. म्हणजे हा जो बॅलन्स कॅरी डाऊन आहे तो जानेवारी महिन्याचा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा ओपनिंग बॅलन्स आहे. कॅरी डाऊन हा त्या महिन्याचा क्लोजिंग बॅलन्स असतो आणि ब्रॉट डाऊन हा ओपनिंग बॅलन्स असतो त्या अकाउंटचा. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.